अकोला जिल्ह्यात कालपासून जोरदार पाऊस सुरू आहे आणि या पावसामुळे अनेक छोटे मोठे नदी नाले ओसंडून वाहू लागले आहेत। अकोला शहरालगत असलेल्या अकोटफाईल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुकोडा या गावातील नाला कालपासून ओसंडून वाहत आहे। आज सकाळी 6 वाजताच्या सुमारास गावातील 55 वर्षीय दशरथ गायकवाड हे पालखी उत्सव पाहून परतताना पुराच्या या पाण्याजवळ गेले असता पाय घसरून पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले। या घटनेची माहिती मिळताच डाबकी रोड पोलीस आणि अकोटफाईल पोलीस दोन्हीही घटनास्थळावर दाखल झाले। यानंतर शोध व बचाव पथकाला पाचारण करण्यात आलं असून बचाव पथक आता या वाहून गेलेल्या इसमाचा शोध घेत आहे। नमस्कार, मी गणेश त्र्यंबक गावाने मुक्काम पोस्ट सुकोडा तालुका जिल्हा अकोला। आज दिनांक 3/9/2024 आज सकाळी 7:30 ते 8च्या दरम्यान आमच्या मोरणा नदीला पूर आल्यामुळे पुराचं पाणी पुलावरून वाहत होतं आणि आमच्या गावातील वयोवृद्ध व्यक्ती दशरथ गायकवाड हे सकाळी पूर पार करण्याच्या प्रयत्नात म्हणजे गावात येण्याकरता पुलावरून येत असताना त्यांचा पाय घसरला आणि ते पुरामध्ये वाहून गेले। या घटनेचा दुःखाचा डोंगर पूर्ण आमच्या सुकोडा गावात कोसळलेला आहे। सर्व गाव या दुःखाने हादरून गेला आहे आणि पुरणखेडीतील शोध पथक त्याचा शोध सुद्धा घेत आहे। इथं मंडळ अधिकाऱ्यांची सुद्धा भेट झाली आहे, पटवाऱ्यांची सुद्धा, ग्रामसेवकांची सुद्धा भेट झालेली आहे। गावकरी सुद्धा त्रस्त आहे, गावकरी सुद्धा शोध घेत आहे। गावातील तरुण व्यक्तींनी सुद्धा पाण्यामध्ये शोध घेण्याचे प्रयत्न करणं चालू आहेत। मला हे सांगायचं आहे की या गावामध्ये सुकोडा गावामध्ये गेल्या कितीक वर्षापासून हा जो नदीचा पूल आहे आणि दर पावसाळ्यामध्ये हा खूप शेतकऱ्यांना आणि इथून जे मजूर लोक आहे, जे अकोल्याला जॉब करतात, कोणी प्लंबर आहेत, पाईप फिटिंग, बाकीचे जे लोक इथून व्यवसायवाले आहेत, दही दुधावाले आहेत, यांना खूप हा पुलावरून जाण्याचा त्रास होत आहे। कारण पुलाची उंची खूप लहान आहे आणि याला कटगडी सुद्धा नाही आहे। आज जर कटगडे असते तर तो शायद कदाचित व्यक्ती तो वाहून गेला नसता। बस एवढंच बोलायचं आहे मला। आणि शासनाला विनंती आहे की या पुलाचं काहीतरी थोडासा तरी उंच वगैरे करून दिला तर गावाचा हा प्रश्न सुटेल असं मला वाटते।